नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीनं अशी पाटवडी रस्सा बनवत आहोत. हे पारंपरिक पदार्थ आपण जर बनवायला गेलो तर आपल्याला फार असे किचकट वाटतात, पण जर तेच पदार्थ आपण सोप्या पद्धतीने जर बनवले तर वेळ तर खूप कमी लागतो, साहित्य कमी लागतं आणि खाण्यासाठी सुद्धा चविष्ट अशी लागतात. तर इथं वाफलून न घेता किंवा कुठला जास्तीचा पसारा आटास न करता आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पाटवडी रस्सा बनवलेला आहे. चला मग आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा, पाटवडी रस्सा बनवण्यासाठी 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्तीचं बनवायचं असेल तर जास्तीचं बेसन वापरलं तरी चालेल. आता इथं आपण यासाठी वाटण बनवून घेणार आहोत. जिरं घेतलेलं आहे, एक 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. पाणी न घालता आता इथं आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. मिक्सरला याची जाडसर अशी भरड बनवून घ्या. तर या पद्धतीनं याची मी भरड बनवून घेतलेली आहे. जे बेसन पीठ घेतलेलं होतं त्यामध्ये पूर्ण आता ही आपल्याला भरड टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. बेसन पीठ आपण सुरुवातीला चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं तरी चालेल. 1 चमचा यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला बेसन पिठाला जे मसाले किंवा हे हिरवं वाटण बनवून घेतलं होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला थोडंसं पाणी करत हे पूर्ण घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे, कारण याची आपण पोळी बनवून घेणार आहोत. ही पाटवडी रस्सा बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. या पद्धतीनं इथं बघा आपण घट्टसर असा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी गॅसवरती छोटी म्हणजे जाळी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मधून असे कट केलेले कांदे आणि 2 खोबऱ्याचे तुकडे मी इथं ठेवून घेतलेले आहेत. आता यावरती आपल्याला खरपूस असे काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे तुम्ही चुलीवरती भाजून किंवा कोळशावरती घेतले तर चव तर नक्कीच अस्सल अशी लागणार आहे. तर इथं मी गॅसवरती जाळीवरती भाजून घेतलेले आहेत. तर आपल्याला हे वाटण बनवत असताना या पद्धतीने जर तुम्ही म्हणजे हे भाजून घेतलं आणि त्याचा रस्सा जर बनवला तर अप्रतिम असा चवीचा याचा रस्सा बनतो. तर इथे बघा या पद्धतीने पूर्ण आता सगळं आपलं हे भाजून तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं. आता काय करायचं आहे, एक डिश घेऊन आपल्याला पूर्ण याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि जो थोडासा काळपट याचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. जर जास्तीचा भाग वरचा काळपट असेल तर थोडासा काढून टाका. त्यामुळे काय होती, करपट अशी म्हणजे त्या रस्स्याला चव लागू शकते. तर या पद्धतीनं सगळं साहित्य एका डिशमध्ये मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला एक तवा घ्यायचा आहे किंवा कढई घ्या, तुमच्या सोयीनुसार काहीही वापरलं तरी चालेल. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. पाव चमचा तीळ टाकलेला आहे. तीळ आता आपल्याला खरपूस असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तीळ घातल्यामुळे या रस्स्याची चव वाढते आणि त्याला एक खमंगपणा निर्माण होतो. 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत यामध्ये. आता मंद आचेवर आपल्याला तीळ आणि लसण व्यवस्थित असा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तांबूस रंगाचा परतून झाल्यानंतर काय करायचं आहे, जो कांदा आणि आपण खोबरे भाजून घेतलेले होते बारीक कट करून ते सुद्धा आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि परत एकदा 5 मिनिट आपल्याला सगळं हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीनं नक्की तुम्ही पाटवडी रस्सा बनवा. हे वाटण तुम्ही इतर भाज्याला सुद्धा वापरू शकताय. आता आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित अशी मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायची आहे. हे वाटण तुम्ही व्हेज, नॉन व्हेज किंवा मग बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी सुद्धा किंवा फ्राय ज्या भाज्या असतात त्यासाठी सुद्धा वापरू शकता. फ्रीजमध्ये एक 4 ते 5 दिवस आरामात टिकतं आणि फ्रीजच्या बाहेर सुद्धा 2 दिवस आपण यामध्ये पाणी न घालता जर बारीक केलं तर हे टिकतं आणि भाज्या सुद्धा या वाटणामुळे अतिशय चविष्ट अशा लागतात. आता बघा सगळं आपण हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता एका डिशमध्ये हे पूर्ण आपल्याला सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. असं वाटण हे बनवून घेतल्यामुळे आपल्याला परत भाजी फोडणी टाकत असताना जास्त वेळ
परतण्याची आवश्यकता सुद्धा लागत नाही। पूर्वतयारी म्हणून हे वाटण तुम्ही अगोदर सुद्धा बनवू शकता। तर इथे बघा पूर्ण आता हे सगळं वाटण आपलं थंड झालेलं आहे। इथं मी छोटा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटण बारीक करून घ्यायचं आहे। या पद्धतीच्या ग्रेव्ही खाण्यासाठी सुद्धा मस्त अशी चटपटीत लागते। यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अगदी बारीक अशी याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे। ही ग्रेव्ही मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे, तुम्ही इतर भाज्यासाठी सुद्धा वापरू शकता। भाज्या अतिशय चविष्ट टेस्टी अशा बनतात। यामध्ये भाजीला कलर येण्यासाठी तुम्ही बीट सुद्धा वापरू शकताय। तर इथे बघा आता एक मी पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2-1 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेलाचं प्रमाण करू शकताय। आता जे वाटण बनवून घेतलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। हे वाटण आपल्याला आता जास्त वेळ काही परतण्याची आवश्यकता नाही। एक 2 ते 3 मिनिट वेळ याला पुरेसा होतो। हे वाटण परतत असताना आपण मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये एक म्हणजे चमचा बेडगी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा काळा मसाला आपण रेग्युलर भाज्याचा तो टाकून घेतलेला आहे। याला भाजीला हे वाटण आपण बनवून घेतल्यामुळे इतर मसाले टाकण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही। अगदी कमी साहित्यात पण कमी वेळात पण खाण्यासाठी अतिशय चविष्ट असा हा पाटवडी रस्सा बनतो। तर यामध्ये आपल्याला थोडंसं आता पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला याची ग्रेव्ही कितपत बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्या। पाणी टाकत असताना थोडंसं म्हणजे कोमट करून पाणी यामध्ये टाका। आता याला एक आपण उकळी घेणार आहोत। एक 5 मिनिट याला असंच उकळत ठेवणार आहोत। तोपर्यंत पीठ सुद्धा इथं आपलं भिजत आलेलं आहे आणि एक छोटासा याचा मी गोळा बनवून घेतलेला आहे आणि त्याला वरतून थोडंसं आपण पीठ लावून घेतलेलं आहे। याला तुम्ही गव्हाचं पीठ, ज्वारीचं किंवा मग बेसन पीठ लावून लाटून घ्या। आता आपल्याला अगदी अलगद हाताने हे पीठ लाटून घ्यायचं आहे। हे पीठ घट्टसर जर मळून घेतलं तर अगदी हलक्या हाताने पटकन ही पोळी लाटली जाते। आता हवे त्या आकारामध्ये आपण याच्या वड्या पाडून घेऊ शकतो। याला न वाफलत बसण्याची आवश्यकता आहे, न तळण्याची आवश्यकता आहे। या पद्धतीनं इथे बघा आता मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा एकदा नक्की हा पाटवडी रस्सा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तुमचा सुद्धा पाटवडी रस्सा तयार झालेला आहे का। आता या नुसत्या वड्या सुद्धा तुम्ही फ्राय करून सॉस किंवा मग वेगळ्या जे चटण्या असतात किंवा मग कोशिंबीर यासोबत सुद्धा खाऊ शकता। फ्राय केल्यानंतर अतिशय चविष्ट अशी याची चव लागते। तर इथे बघा या पद्धतीने आता आपण वड्या पूर्ण पाडून घेतलेल्या आहेत। हव्या त्या प्रमाणामध्ये व्यवस्थित असं आपलं पीठ तयार आपण करून घेतलं होतं, त्यामुळे खाली सुद्धा अजिबात चिटकलेलं नाही। ना तेल, तूप, बटर काहीही लावण्याची याला आपल्याला आवश्यकता भासलेली नाही। आता पूर्ण वड्या आपल्याला या पद्धतीने आपण पाडून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, जो आपण उकळत ठेवलेला रस्सा होता त्यामध्ये आपल्याला या वड्या सोडून घ्यायच्या आहेत। आता या वड्या यामध्ये टाकल्यानंतर एक 10 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे। कारण आपण या वड्या वाफलून घेतलेल्या नाहीत, त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ शिजवत ठेवायचा आहे। तर इथे बघा पाहू शकताय कलर सुद्धा या वाटणाला किती छान असा आलेला आहे, त्यामुळे भाजी सुद्धा अगदी कलरफुल अशी झालेली आहे आणि खाण्यासाठी तर नक्कीच टेस्टी अशी बनलेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपण गॅस बंद केलेला आहे। आता इथे एका डिशमध्ये तयार झालेला आपला पाटवडी रस्सा मी काढून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही झटपट कमी वेळात कमी साहित्यात बनणारी पाटवडी रस्सा, ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही सुद्धा बनवलेला तुमचा सुद्धा तितकाच टेस्टी झालेला आहे का, ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला सांगायला विसरू नका। चला मग भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकताय।